ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमा येणार आहे, तर यानिमित्त आपण गुरुचरित्र पारायण कधी व कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र म्हणजेच दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती यांचे आध्यात्मिक कथन होय. यांच्या लीलांचे वर्णन. आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा हा गुरूंच्या स्मरणाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. या दिवशी अनेक भक्त श्री गुरुचरित्र पारायण करतात. गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पूजनीय ग्रंथ असून त्यामध्ये भगवान दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघर किंवा स्वच्छ ठिकाणी श्री दत्तगुरूंची प्रतिमा आणि गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना करावी. दिवा, अगरबत्ती, फुलांनी पूजा करून संकल्प घ्यावा. त्यानंतर श्रद्धा आणि भक्तिभावाने वाचन सुरू करावे. पारायणाचे काही महत्त्वाचे नियम आहेत. सात्विक आहार घ्यावा. मन शुद्ध ठेवावे. शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करावे. दररोज निश्चित वेळेत वाचन करावे. पारायणापूर्वी दत्तगुरूंचे स्मरण करून जप करणे शुभ मानले जाते. गुरुचरित्र पारायण 3 प्रकारे करता येते. दररोज नियमित वाचन, 7 दिवसांचा सप्ताह किंवा एका दिवसात संपूर्ण पारायण. भक्त आपल्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार यापैकी कोणतीही पद्धत निवडू शकतात. असे मानले जाते की गुरुचरित्राचे भक्तिभावाने वाचन केल्याने मानसिक शांती, गुरूंची कृपा, घरातील सकारात्मक आणि आध्यात्मिक उन्नती होते. चला तर मग या गुरुपौर्णिमेला आपणही श्री गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करून दत्तगुरूंच्या कृपेचे भागीदार होऊया. तर हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसात आपल्याला पूर्ण करायचे असते. तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय आणि चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय. त्यानंतर 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 29 ते 43 अध्याय, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय असे वाचन करावे. अशा प्रकारे आपण या गुरुचरित्राचे 7 दिवसात पारायण करायचे असते आणि हे पारायण एकादशीला किंवा अमावस्याला करू नये. अशा प्रकारे आपण हे गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करू शकतो आणि हे गुरुचरित्राचे पारायण शनिवारी सुरू करून शुक्रवारी पूर्ण करणे उत्तम मानले जाते. वेळ पहाटे 3 ते 4 या वेळेत करावे. मात्र दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करू नये, कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. आणि आसन घालून बसावे. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसू नये. जमिनीवर पांढरे घोंगडे किंवा चटई टाकून बसावे. त्याचबरोबर सात्विक एकभुक्त आहार असावा. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. केस, दाढी, नखे कापणे ही वर्ज्य केले जाते. पोथी रोज एकाच जागी ठेवावी. ती हलवू नये. एकाच वेळी वाचण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन आपण मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन देखील करू शकतो आणि वाचनाच्या अगोदर दत्त मंदिरात जाऊन संकल्प करावा. अशा प्रकारे आपण गुरुचरित्र वाचायचे आहे. तर हा गुरुपौर्णिमेचा काळ आपण अशा प्रकारे गुरुभक्तीमध्ये रममाण होऊन राहायचे आहे. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः.